नमस्कार, मी विलास महाले. GTV न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी नगर परिषद निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमाने सुरू आहे. निवडणूक रिंगणातील सर्वच प्रमुख पक्षांकडून जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घाटंजी शहराच्या विकासात्मक कामाला प्राधान्य देण्यात आलं आहे. निवडणूक रिंगणात उमेदवारांकडून मतदारांच्या काय अपेक्षा आहे याबाबत घाटंजी शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया या GTV न्यूज मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूयात. जेवढे आता हे बोलत आहे, प्रचार चालू आहे, तर सगळे असे म्हणतात की बा आम्ही चांगलं करू, पण कोणी बी जेव्हा आम्ही नगर परिषदमध्ये जाऊ तर तिथे आपलं काही व्यवस्था लागत नाही. आणि आपण त्याच्या काही अशी काही अपेक्षा तर आहे नाही, पण आपल्या एरियामध्ये जो आम्ही जिथे राहतो तिचं कचरा साफ राहत नाही, तिचं नाल्या साफ राहत नाही, आणि कोणते कामं बरोबर होत नाही. आणि यानं जो प्रचार करत आहे त्याच्यापासून जे प्रचार चालू आहे, आता जो बोलत आहे, जे काही सांगत आहे, पण तसा काही होत नाही. तुम्हाला काय म्हणतो का आता जे नवीन येऊन राहिलेले आहे ते तुम्हाला आश्वासन देत आहे, तर तुम्हाला असं वाटते काही आश्वासन पूर्ण करेल म्हणून? नाही, हे तर काही काळापासूनच चालू आहे, पण ते काही पूर्ण होत नाही. आणि घाटंजीची व्यवस्था अशी आहे की बाहेरचा माणूस बी आलेला विचार करू शकतो का हे घाटंजी आहे की काय बाबा. इंग्रजाच्या काळापासून तालुका आहे आणि आजवरी याची काही अशी नेमकं काही झालेलं नाही आहे. आणि जेवढे नगर अध्यक्ष झाले आहे, पण तो सुद्धा काही वेळापुरता निवडून यासाठी लोकांना मतदान मागते आणि कोणती बी अशी नंतर होत नाही. नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून आहे आणि प्रभागामधून नगरसेवक आहे. प्रत्येक प्रभागामधून 2 नगरसेवक. हे जेव्हा आता प्रचार करत आहे, मतदानासाठी फिरत आहे, तर एक सामान्य मतदार म्हणून तुमची या लोकांकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा एकच, फक्त रोड आणि लेकराले खेळाले जागा वगैरे, किंवा असं गार्डन सुद्धा नाही आहे आपल्या इकडे. काही वर्षे झाली तिथं, आणि हे लोक फक्त आश्वासन देते, नंतर काहीच करत नाही. आतापर्यंत जेवढे नगरसेवक झालेले आहेत, जेवढे नगराध्यक्ष झालेले आहेत, हे प्रचाराच्या वेळेस जे काही मतदारांना आश्वासन देते, तर ते नंतर पूर्ण करते नाही करत, काय अनुभव आहे आपला? नाही, ते काहीच करत नाही, कारण ते स्वतःचाच विकास होते. घाटंजीचा विकास काहीच करत नाही, आणि कोण्या महिलाचा विकास, स्वतःचा विकास होते त्याच्याबद्दल. तुम्ही कुठल्या प्रभागामधून येता? आम्ही 10 हो. 10 मध्ये काय काय समस्या आहे तुमच्या? आमच्या रोडच्या समस्या तर बरेच वर्ष झाले, कारण आता आयुष्य चाललं माझं. ते रोड तर नाही, नाली नाही, आणि हे फक्त करू म्हणते, पण बाकी काही करत नाही. तुमच्या तिथं आता जे मत मागायला येऊन राहिले त्यांच्यासमोर तुम्ही हा प्रश्न उपस्थित करत आहे का? नाही, हे मी बोललो त्याच्यासोबत, पण ते म्हणते आम्ही निवडून आल्यावर करू, म्हणजे आश्वासन देते पण करत नाही. आम्हाला एवढी गॅरंटी आहे. त्याच्यानंतर तुमचा जो प्रभाग आहे, हा प्रभाग आणि तुमचा जो फैल एरिया आहे, हा खूप जुना एरिया आहे, इंग्रजाच्या काळापासून. तर आता तुम्हाला कसा उमेदवार निवडून द्यावा वाटते? उमेदवार आम्हाला असा उमेदवार पाहिजे का त्यानं खरंच काम केलं पाहिजे बा, म्हणजे लेकराले किंवा त्याला रोड चांगला झाला पाहिजे. रोड असा आहे का आमचा डबल निघता येत, गाडी आली लेकराला त्रास होते, शाळेत जाताना एवढे गड्डे आहेत त्या रोडले का परेशान झालो आम्ही. नगरपालिकेमध्ये जाऊ सांगू तरी ते काही लक्ष दिले नाही त्यांनी. नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून आहे आणि प्रभागातून 2 नगरसेवक आहे.
तर तुम्ही नगराध्यक्ष आणि प्रभागातील नगरसेवकांकडून काय अपेक्षा करता? पण जनतेची अपेक्षा म्हणजे सर्वसामान्य माणसाची अपेक्षा काय असते? रोड, नाल्या, म्हणजे स्वच्छ पाणी, अशा बऱ्याचशा समस्या आहे, पण ते कधीच झालेल्या नाही. याच्या आधी बरेचसे मोठे मंडळी येऊन गेले आहे, आमदारा खासदारापासून येऊन गेलेले आहे, तेव्हा सुद्धा नाही झाले. आता ही निवडणूक म्हणजे अध्यक्षासाठी म्हणून बरेच आश्वासन देत आहे, आम्ही येऊ, असं करू तसं करू, ते कधीच झालेलं नाही आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये बरेच चेहरे हे नवीन आहे, म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा काही नवीन चेहरे आलेले आहेत. आपला प्रभागासाठी नगरसेवक म्हणून काही नवीन चेहरे आलेले आहे. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? म्हणजे यांना काही म्हणजे यावेळेस हे चान्स द्यायला पाहिजे, नवीन व्यक्तींना चान्स द्यायला पाहिजे असं वाटते. आणि जे जनतेची सेवा करत आहे, बरेचदा 10 वर्षापासून त्यांनी काम केलेलं आहे, अशा नवीन व्यक्तींना एखादी संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. घाटंजी नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून आहे आणि प्रत्येक प्रभागात 2 नगरसेवक निवडून द्यायचे आहे. आता जो प्रचार चालू आहे सगळ्या पक्षांकडून, उमेदवारांकडून, तर हे एक मुद्दा त्यांचा विकासाचा किंवा असं तसं, पण एक सामान्य मतदार म्हणून आपली काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? तर नगर परिषद निवडणुकीमध्ये जसं जनतेचे कामं झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. जसं कोणता रोड आहे फुटलेला आहे, त्यांना जर समजा नगराध्यक्षाला फोन केला एखाद्यानं, नगराध्यक्ष धावून आला पाहिजे, त्याच्यापाशी वेळ पाहिजे तेवढा, अशी अपेक्षा आहे आमची. आणि जे जसं आता घाटंजीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बाजारपेठा हे ते बरेचसे कामं रखडलेले आहे, तर तशा कामामध्ये जर त्यांनी क्लिअर केलं काम, तशी अपेक्षा जनतेची आमची सगळ्याची आहे. आता ह्या नगर परिषदमध्ये निवडणुकीमध्ये नगराध्यक्षासह, नगराध्यक्ष जे पद आहे त्याच्यासह बरेच नगरसेवक हे नवीन आहे, म्हणजे ज्यांनी कधी आधी निवडणूक लढलेलीच नाही. तर यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी द्यायलाच पाहिजे. कारण जसं नवीन लोकांना जेवढे जास्तीत जास्त तुम्ही नवीन लोक असाल, तेवढे जास्तीत जास्त काम करण्याची त्याच्यावाली इच्छा राहील आणि स्पीडनं काम करायची इच्छा राहील. नवीन लोकांना संधी दिली, नवीन नवीन कार्यकर्ते तयार होईल. वार्डाचा विकास जसा आता एखाद्या पोराला म्हटलं काही कोणतं काम आहे, लाईट बंद पडला, काही झालं, तर तो पटकन येऊन जाईल. तर नवीन लोकांना चान्स देणं चांगलं राहील अशी आमची इच्छा आहे. घाटंजी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे आणि प्रभागामध्ये 2 नगरसेवक निवडल्या जाणार आहे. आता जो मतदार ज्यांना कोणाला कौल देईल, तर तुम्हाला येणाऱ्या नगरसेवकाकडून, येणाऱ्या नगर अध्यक्षाकडून घाटंजी शहर किंवा तुमचा जो कुठं प्रभाग असेल त्या प्रभागामध्ये तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला फक्त विकासचे कामं आणि वाड्यातले नाली रस्ते, बस आम्हाला बाकी काहीच नाही पाहिजे. आणि आताची जे निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. नगराध्यक्ष पदासह, फक्त काही जुने आहे, परंतु नगराध्यक्ष पदासह नगरसेवका नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर याबद्दल काय वाटते तुम्हाला? चांगलं आहे, नाही एकदम एकदम ठीक आहे. नवीन लोकांना संधी द्यायला बरोबर आहे. नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. घाटंजी नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडणार आहे आणि प्रत्येक प्रभागात 2 उमेदवार नगरसेवक निवडायचे आहेत. तर जे कोणी येणार आहे तर याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यांनी काय काय करायला पाहिजे? यांच्याकडून हे अपेक्षा आहे की यांनी आपले जे कामं आहे, जसं स्वच्छतेची कामं आहे, स्वच्छ पाणीचे कामं आहे, वाड्यातली जे बी आपले कामं आहे ते प्रामाणिकपणे त्याने करावे आणि सर्व कामं लक्ष देऊन करावे. आताच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा आहे आणि उमेदवारासाठी नवीन चेहरा आहे. तर याबद्दल काय वाटते तुम्हाला? याबद्दल हे वाटते की नवीन चेहरे जर आले तर समोर सर्वांना हे आशा राहील का बा हे तरी आपले कामं करतील म्हणून. त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याला चान्स देण्याची
संधी देण्यात यावी बा. घाटंजी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून द्यायचा आहे आपल्याला आणि प्रभागातून 2 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर या लोकांकडून जे कोणी नवीन येईल त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा अशी आहे का जो बी नगर अध्यक्ष जो बी कोणाचाही राहो कोणाही पार्टीचा राहो निवडून येणारा नगर अध्यक्षाने कामं चांगले केले पाहिजे. रोडचे कामं झाले पाहिजे, नाल्याचे कामं झाले पाहिजेत, इतर सर्या काही बऱ्याचशा आपल्या इथं प्रॉब्लेम आहेत या गोष्टी सर्व सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. एवढी आपलीवाली अपेक्षा आहे. आता यावेळेस सगळ्याच पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह काही नगरसेवक हे नवीन चेहरे देण्यात आलेले आहेत. तर या नवीन चेहरे जे देण्यात आले आहेत त्याबद्दल एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतं आता नवीन चेहरे दिलेले आहेत त्याच्यात जुने कोणतेच अनुभवी माणसं त्यात नाही आहे. तरी पण आता हे नवीन नाही का आलेले चेहरे नाही चांगले कामं करावं हेच आपलीवाली अपेक्षा आहे बा. याआधी बऱ्याच निवडणुका झालेल्या आहेत, तुम्ही बऱ्याच निवडणुका अनुभवलेल्या असून तुम्ही मतदान सुद्धा केलेलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खूप काही आश्वासन दिले जाते, तर हे आश्वासन ते लोक नंतर पाळतात असं तुम्हाला तुमचा अनुभव आहे का? नाही पाळत नाही कोणतं आश्वासन देतात पण ते थोडे कमीत कमी 50% पाळल्या जातील, 50% 50-50 होते ते पाळल्या जात नाही 100% एकदम. रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.